थायलंडच्या 4 तरुणींची पिंपरी चिंचवड पोलिसांनी सेक्स रॅकेटमधून केली सुटका। आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। 4 तासांचा विमान प्रवास अंतरावरील मसाजसाठी प्रसिद्ध थायलंड व तेथील बँकॉक पटाया या आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाला दरवर्षी सर्वाधिक संख्येने भारतीयच भेट देतात। याच देशातील महिला भारतात येऊन अनैतिक व्यवसाय करत असल्याचे प्रकरण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने उघडकीस आणले। थायलंडच्या तरुणी मसाज पार्लरच्या धंद्यात आतापर्यंत आढळून आल्या होत्या। आता त्यांनी त्यापुढची पायरी गाठली आहे। दरम्यान या सेक्स रॅकेटमधील महिला आरोपी त्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करत होती। थायलंडचीच महिला हे रॅकेट चालवत होती हे विशेष। तिच्या तावडीतून तिच्या देशातील 4 तरुणींची सुटका करण्यात आली आहे। त्यांची रवानगी महिला सुधारगृहात केली गेली तर आरोपी महिलेविरुद्ध पिटानुसार गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यात तिला 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी थोड्या वेळापूर्वी आपला आवाजला सांगितले। कासारसाई येथील सूर्य व्हिला येथे छापा टाकून पोलिसांनी हे परदेशी तरुणींचे सेक्स रॅकेट उघड केलंय। अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांना विशीतील या परदेशी मुलींच्या सेक्स रॅकेटची माहिती आणि त्यासाठी वापरण्यात येत असलेला व्हॉट्सअॅप नंबर मिळाला होता। या नंबरवरून थायलंडची आरोपी तरुणी कॉल करून व्हिला बुक करायला सांगत असे। नंतर या 4 मुलींना घेऊन तेथे जात होती। इंग्रजीत ती बोलत असे। पोलिसांनी त्यानुसार कासारसाई येथे बनावट ग्राहकाद्वारे सूर्य व्हिला बुक केला। त्यानंतर तेथेही आरोपी महिला 4 मुलींसह असता त्या सर्वांना ताब्यात घेण्यात आले। महिला आरोपीच्या ताब्यातून या गुन्ह्यासाठी वापरला जाणारा आणि पुढे न्यायालयातील खटल्यात पुरावा म्हणून महत्त्वाचा ठरणारा मोबाईल फोन तसेच रोकड असा 20,000चा ऐवज जप्त करण्यात आलाय। या 5 तरुणी टुरिस्ट व्हिसा व कशा भारतात आल्या होत्या हे समजले नाही। उद्योगनगरीतील त्यांच्या या उद्योगावर आणि अनधिकृत व्हिला रिसॉर्टवर चालणाऱ्या या व अंमली पदार्थांच्या पार्ट्यांसारख्या गैरप्रकाराविषयी आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद।